हरिओम. चल, आज आपण सूत्र नंबर 3.48 करणार आहोत. सो वी आर ऑन सूत्र नंबर 3.48. इट सेज ग्रहण स्वरूप अस्मिता अन्वय अर्थत्वात संयमात इंद्रिय जय. सूत्रावरनंच लक्षात येतं की इंद्रिय जय काय होतं किंवा कसं होतं ह्याच्यावर हा सूत्र आहे. सो टेक द वर्ड मिनिंग्स. ग्रहण म्हणजे ग्रहण करायची क्षमता. इट मीन्स रिसेप्टिव्हिटी ऑर द पॉवर ऑफ कॉग्निशन ऑर परसेप्शन. ग्रहण इज रिसेप्टिव्हिटी, ग्रहण करायची क्षमता. ग्रास्पिंग पण होईल का? ग्रॅस्पिंग पॉवर, हां, आय वॉज अबाउट टू से दॅट. सो इट इज परसेप्शन ऑल्सो आणि ॲक्शन ऑल्सो. कारण आपण इंद्रिय म्हणतो तेव्हा 11 होतात, राईट? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन. सो ग्रॅस्पिंग पॉवर असंही म्हणता येईल. स्वरूप इज वन्स ओन फॉर्म ऑर ओन एसेन्स. स्वरूप स्वतःचं रूप किंवा सार. अस्मिता म्हणजे इंडिव्हिज्युअल सेल्फ और आयनेस. मी, द सेन्स ऑफ आय एम, आयनेस. अन्वय म्हणजे पुन्हा कनेक्टेडनेस और कंजंक्शन, संबंध किंवा जोडलेलं किंवा जोडल्यावर त्यांचा झालेला संबंध. अर्थत्वात म्हणजे पर्पजफुलनेस, म्हणजे त्याचा अर्थ काय, व्हॉट इज इट्स मिनिंग, इट्स पर्पजफुलनेस. संयमात संयम केल्याने ऑल इंद्रिय, सगळेच इंद्रिय. जय म्हणजे मास्टरी, त्याच्यावर जय मिळवणे. बाय संयमा ऑन द रिसेप्टिव्हिटी म्हणजे ग्रहण. एसेन्शियल कॅरेक्टर म्हणजे स्वरूप. आय सेन्स म्हणजे अस्मिता. इनहरंट क्वालिटी ऑर नेचर म्हणजे अन्वय. अँड द पर्पज ऑर रिझन ऑफ बिईंग, ऑब्जेक्टिव्हनेस ऑफ द ऑर्गन्स. वन गेन्स मास्टरी ओव्हर द इंद्रियास. सो बेसिकली इंद्रिय जय कधी होणार? जेव्हा इंद्रियांच्या ग्रहण शक्ती, त्याचं स्वरूप, त्याची अस्मिता, त्याचा अन्वय, त्याचा अर्थत्वात, ह्याच्यावर जेव्हा संयम आपण करू तेव्हा इंद्रिय जय आपल्याला प्राप्त होणार. सो इंद्रिय, बेसिकली वी हॅव टू अंडरस्टँड दॅट इंद्रियांच्या शक्त्यांवर, इंद्रियांच्या रूपावर, इंद्रियांच्या गुणधर्मावर आपण संयम करतोय. इंद्रिय म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, साधन आहे, पण त्या साधनचे जे गुणधर्म आहेत, ज्याच्यातनं सगळं कार्य चालतं, त्याच्यावर संयम करायचं आहे. By doing samyama on the Jnanendriya and Karmendriyas, one gains mastery over them. However, this is done with purpose and in cognition. सो त्याच्यामध्ये अर्थ पण असायला पाहिजे आणि अन्वय पण असायला पाहिजे. विथ वन्स ओन इंडिव्हिज्युअलिटी अँड एसेन्स, अस्मिता आणि स्वरूप बरोबर. इट इज द संयमा ऑन द रिलेशनशिप विच इज द की. तर ह्या सूत्रामध्ये हे जे इंद्रिय आहे त्यांचं गुणधर्म म्हटलं मी, पण संबंध कसं जुळला जातो, ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट, डोळ्याचा त्याचा विषय, कानाचा त्याचा विषय, जुळताना ज्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात, परत त्यांचा एकमेकांशी विषय, हाऊ दे कनेक्ट टू इच अदर, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या संबंधावर आपल्याला संयम करायचा आहे. रिपीटेडली द नेचर ऑफ रिलेशनशिप इज एक्झामिन्ड इन द योग सूत्र सो दॅट द फॉल्स आयडेंटिटीज कॅन बी ब्रोकन. सो का संबंधावर परत भर घातला जातो प्रत्येक योगसूत्रामध्ये? का असं केलं जातं? म्हणजे मग जे विपर्यय आहे ना, ज्याला आपण फॉल्स आयडेंटिटी म्हणतो, तो विपर्यय घडू नये. म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये, आपल्या अनुभवामध्ये दोरीला आपण साप समजू नये, सापाला आपण दोरी समजू नये. ऑलराईट, हे होऊ नये. सो जसं 2 सूत्रामध्ये दिलेलं आहे, वृत्ती सारूप्य इतरत्र तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थान. सो वृत्ती सारूप्य, इकडे तिकडे वृत्त्या आहेत,
तिथे नाही गेलं तर तू कुठे आहात तुम्ही? तर स्वरूपाबरोबर स्थित आहात. जेव्हा तुम्ही स्वरूपाबरोबर स्थित आहात तेव्हा तुम्ही इतरत्र नाही आहात. Okay, when your energies are together, that means they are not scattered, and when they are scattered, that means they are not together. So हे परत परत सांगितलं जातं. अविद्याबद्दल पण बियॉन्ड द लेयर्स ऑफ अविद्या और इग्नोरन्स, अनित्य असुची दुःखनात्मसु नित्य सुची सुखात्मक ख्यातीर विद्या. इथे पण परत नित्याला अनित्य समजणं, सुखाला दुःखाला सुख समजणं. यू कीप मिक्सिंग द आयडेंटिटीज. सो इथे पुन्हा आयडेंटिटी कुठेही मिक्स होऊ नये, क्लॅरिटी पूर्णतः यावी, आणि ती पूर्ण क्लॅरिटी आल्याने इंद्रियांवर आपल्याला जय करता येईल. वी कॅन कॉन्कर ऑल द पॉवर्स ऑफ द इंद्रियाज. So that was 3.48. We move on to 3.49. ततो मनोजव इत्वम विकरण भाव प्रधान जयश्च. ततो मीन्स व्हॉट? फ्रॉम दॅट, इंद्रियांवर जय प्राप्त केल्याने. ततो म्हणजे बाय दॅट और फ्रॉम दॅट, त्या तसं झाल्याने. मनोजीवित्वम म्हणजे क्विकनेस ऑफ द माइंड और स्पीड ऑफ द माइंड, तेज बुद्धी ज्याला आपण म्हणू. जेवढं म्हणजे माइंड तुमचं किती फास्ट चालतं हे, तर स्पीड ऑफ द माइंड. विकरण भाव म्हणजे विथ द हेल्प ऑफ द सेन्सेस और परसेप्शन विथ द इन्स्ट्रुमेंट ऑफ परसेप्शन. सो इंद्रियांच्या मदतीने, इंद्रियाच्या सहाय्याने म्हणजे विकरण भाव. विथ द हेल्प ऑफ द सेन्सेस और परसेप्शन विथ द इन्स्ट्रुमेंट ऑफ परसेप्शन. डोळ्यांनी बघणं, कानाने ऐकणं, नाकाने गंध घेणं वगैरे वगैरे. प्रधान म्हणजे प्रायमल कॉज ऑफ मॅनिफेस्टेशन, फर्स्ट कॉज, पहिला कारण. प्रधान म्हणजे कॉज अँड इफेक्टमध्ये ही युनिवर्स क्रिएट झालेली आहे, पण युनिवर्स क्रिएट होताना पहिलं कारण काय होतं? तो कारण प्रधान. जय म्हणजे मास्टरी. च म्हणजे अँड. By mastery over the senses, indriyas, the yogi gains powers of the speed of the mind and body. Manojivitvam. Vikaran bhav is the ability of using the sense perceptions independent of the body, without the necessity of the presence of the body at any desired time, place, or on any object. And mastery over the primal cause of manifestation, that is महत. 3 गोष्टी इकडे पतंजली सांगतायत की इंद्रियांवर जय प्राप्त केल्याने काय काय होतं. तर योग्याला मनोजीवित्वम म्हणजे मन आणि बुद्धी ह्याचं तेज म्हणजे स्पीड म्हणायचं आहे मला. ह्याची गती, प्रचंड गती प्राप्त होते मन आणि शरीराची. म्हणजे त्याचं पॉवर जे आहे, माइंड पॉवर आहे, बॉडी पॉवर जे आहे, ह्याच्यामध्ये प्रचंड गती प्राप्त होते. एक. दुसरं विकरण भाव, अबिलिटी टू यूज द सेन्स परसेप्शन इंडिपेंडंट ऑफ द बॉडी. इंद्रियांचं कार्य करायची क्षमता, पण शरीररहित. म्हणजे शरीर असलं तरच इंद्रियांचं कार्य करता येतं ना आपल्याला. तर इथे शरीराची गरज नाही. हे विदेही आपण असं म्हणू शकतो. ओके, विदेही अवस्थांमध्ये पण इंद्रियांचा उपयोग करता यावा. कुठल्याही थोडक्यात बिना शरीराची इंद्रियांची कार्यक्षमता असं म्हणता येईल साध्या भाषेत. हो, कार्यक्षमताचा कार्य किंवा काम किंवा वापर. आणि कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही स्थानी, कुठल्याही वेळेला कुठल्याही स्थानी आणि कुठल्याही वस्तूवर. अतींद्रिय बोल सकते मॅडम? अतींद्रिय नाही, अतिइंद्रिय नाही, अतिदेह इंद्रिय का काम. सो इंद्रिय
the work of the indriya goes on, but the presence of the body is not required. That's the point. ओके. कुठल्याही काळ, कुठलाही स्थळ आणि कुठलाही विषय, टाइम, प्लेस अँड ऑब्जेक्ट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी टाइम, प्लेस अँड ऑब्जेक्ट, हे दुसरं आहे. तिसरं, मास्टरी ओव्हर द प्रायमल कॉज. आता प्रायमल कॉज ऑफ मॅनिफेस्टेशन, मुळातच ब्रह्मांडाची निर्मिती कशामुळे झालेली आहे? बिकॉज ऑफ महत. महत इज कॉस्मिक इंटेलिजन्स. सो तो महत म्हणजे प्रायमल कॉज, ज्याला शब्द वापरलाय प्रधान. सो प्रधान काय आहे? महत आहे. दॅट इज द कॉस्मिक इंटेलिजन्स. बिकॉज ऑफ द कॉस्मिक इंटेलिजन्स द होल कॉस्मॉस गॉट क्रिएटेड. And when we came into existence as consciousness, we became the individual intelligence or individual consciousness. So ह्या 3 गोष्टी पतंजली सांगतायत. व्यासा कॉल्स दिस 3 अटेनमेंट्स. तर हे जे 3 सिद्ध्या ज्या प्राप्त होतात, ह्याला सुंदर टर्मिनॉलॉजी दिलेली आहे. बी के एस अयंगारांच्या पुस्तकात पण दिली आहे, व्यासांनी पण दिलेली आहे. व्यासा कॉल्स दिस 3 अटेनमेंट्स मधुप्रतिका. त्यांनी ह्याला शब्द दिलेला आहे मधुप्रतिका. मधुप्रतिका, मधु म्हणजे गोड, मधासारखं, आणि प्रतिका म्हणजे त्याकडे वळणं, म्हणजे त्याचा आस्वाद घेणं. बघा, द टेस्ट ऑफ द हनी इज द सेम फ्रॉम एनी पार्ट ऑफ द कोम. तुम्ही काय म्हणतो आपण, मधाचा पोळा असतो ना, मधाच्या पोळ्याच्या कुठल्याही भागाकडनं तुम्ही मध चाखलं तरी पण टेस्ट तीच असते, राईट? मधच असतं ते. सो इट इज लाईक दॅट. सिमिलरली द इंद्रियाज, बॉडी अँड माइंड आर मेड ॲज प्युअर ॲज द सोल. सो जसं मधु कुठूनही तुम्ही चाखलं तरी ते गोड लागतं मधाच्या पोळ्यावरनं, त्याचप्रमाणे आपले इंद्रिय, शरीर आणि मन आत्म्या एवढे शुद्ध झालेले असतात. म्हणजे शरीराचा वापर करा, मनाचं कार्य असू दे, शरीराचं कार्य असू दे, इंद्रियाचं कार्य असू दे, कुठलंही कार्य शुद्ध सत्वामध्ये कार्य होत असतं आणि त्याचा आनंद मिळतो. It's joyful. In this elation, they lose interest in sensual gratification and pleasure. आता त्यांना भौतिक सुखामध्ये कुठलाच इंटरेस्ट नाही. ते मधुप्रतिका चाखल्यानंतर बाकी कशामध्येच इंटरेस्ट राहत नाही. they are no more interested in the sensual, म्हणजे इंद्रियांच्या जे सुख आहे त्या इंद्रियाच्या सुखामध्ये, इंद्रियाच्या माध्यमातनं मिळणाऱ्या सुखामध्ये आता त्यांना काहीच इंटरेस्ट नाही. Each cell reflects the light of the pure self and each cell drinks the nectar of the soul. प्रत्येक पेशीमध्ये हे मधुप्रतिका जाणवते. सो कुठलाही आस्पेक्ट असो स्वचा, सगळे तिकडे गोडच असतं आणि त्याचा आनंद एवढा असतो की बाकी कशामध्येही मन लागत नाही, इंटरेस्ट राहत नाही. सो दॅट इज इंद्रिय जयाचा आपल्याला परिणाम सांगितलेला आहे ह्या सूत्रामधनं. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट वन. हाँ, थोड़ा हम लोग ये रीडिंग के टाइम में होता है, ये थोड़ा बहुत होता है. सब इंद्रिय हम लोग इधर फोकस्ड होता है, कंप्लीटली फोकस्ड होते हैं, और तभी वो जैसे अंडरस्टैंडिंग आती है ना, तो वो खुशी मिलती है. या इट इज एन इंटेलेक्चुअल जॉय दैट वी आर एक्सपीरियंसिंग. ममता मैडम ने बराबर बताया. We all are experiencing. I'm always right. I'm always right. She is and all right. So okay, we move on to the next sutra, that is 3.50. सत्व पुरुष अन्यता ख्याती मात्रस्य सर्व भाव अधिष्ठानतृत्वम सर्व ज्ञातृत्वम च. शब्दफोड घ्या. टेक द वर्ड मीनिंग. सत्व, सत्व मीन्स प्युरिटी, शुद्धी, प्युरिटी, सत्व. पुरुष, पुरुष म्हणजे आत्मा, सोल और प्युअर कॉन्शियसनेस.
अन्यता, अन्यता म्हणजे डिफरन्स किंवा डिस्टिंक्शन, फरक जाणणे. अन्यता म्हणजे त्याची भिन्नता जाणणे किंवा फरक जाणणे. मात्रस्य, मात्रस्य म्हणजे मात्रा एवढी, ओनली, मियरली. मात्रस्य इज ओनली और मियरली, मात्रा एवढी. सर्वभाव, सर्वभाव म्हणजे ओव्हरऑल स्टेट्स, ऑल मॅनिफेस्टेशन्स. सर्व म्हणजे सर्व, ऑल. अँड भाव, भाव म्हणजे मॅनिफेस्टेशन किंवा अवस्था, सर्व अवस्था, सर्व भाव. अधिस्थ, अधिष्ठित्वम, अधिष्ठित्वम म्हणजे सुप्रीमसी, सुप्रीमसी. सर्व, सर्वज्ञत्रित्वम, सर्वज्ञत्रित्वम मीन्स ऑल नोईंगनेस, ऑमनीसायन्स. अधिष्ठित्वम म्हणजे त्याच्यावर वर्चस्व असलेलं किंवा अधिष्ठान असलेलं असंही आपण म्हणू शकतो. आणि सर्वज्ञत्रित्वम म्हणजे सर्व जाणणारा, ओमनीसायन्स, ऑल नोईंगनेस. च चा अर्थ होतो अँड. च इज अँड, आणि. So here Patanjali further says, reaching the finest level of the mind. When, बघा, इंद्रिय जय झाल्यामुळे अवस्था कुठली आहे? शुद्ध सत्वाची अवस्था आलेली आहे चित्तामध्ये. So reaching the finest level of the mind, when the yogi is well established in his ability to distinguish between sattva, buddhi and purusha, he gains mastery over all forms or states of existence and all forms of knowing. बघा काय झालेलं आहे, रिचिंगचं जेव्हा इंद्रिय जय प्राप्त झाल्यानंतर, मनाची एवढी शुद्ध सत्व अवस्थामध्ये पोचल्यानंतर, योगी जेव्हा सत्व बुद्धी आणि पुरुषामधला बदल हे व्यवस्थितपणे समजून जातो की ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मागे पण एक सूत्र आपण केलेलं, आणि हे सत्वबुद्धी आणि आत्मा मी तुम्हाला समजवलेलं, त्याचाही प्रकाश आहे, ज्ञानाचाही प्रकाश आहे आणि आत्म्याचाही प्रकाश आहे, आणि गल्लत तिथेच होते. सगळ्यात आधी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दिसतो, तो बघितल्याबरोबर आपल्याला वाटतं आत्म्याचा आहे आणि पुढचा अभ्यास आपला थांबतो. तर अधिष्ठान त्याचं जेव्हा तयार होतं योगीचा, की तो व्यवस्थितपणे ओळखतो सत्वबुद्धी आणि आत्मा ह्याचा मधला फरक, जेव्हा तो व्यवस्थितपणे ओळखतो, त्याचा अधिष्ठित्वम म्हणजे मास्टरी, ही गेन्स मास्टरी. सर्व भाव, सर्व भाव आणि सर्व ज्ञान ह्याच्यावर त्याचा अधिष्ठान, त्याला सुप्रीमसी प्राप्त होते, म्हणजे मास्टरी प्राप्त होते. दोन गोष्टीवर, म्हणजे तो सर्व भाव जाणू शकतो आणि सर्व ज्ञानही प्राप्त करू शकतो. जेव्हा त्याला ह्या दोन्ही मधला बदल कळेल, सत्वबुद्धी आणि मास्टर आणि आत्मा, ह्या दोन्हीला तो वेगळे वेगळे जेव्हा व्यवस्थित ओळखू शकेल, वेन ही इज एस्टॅब्लिश्ड इन द नॉलेज of the difference between the sattva buddhi and the atma, मग त्याला दोन गोष्टी त्याला कळतं. एक आहे सर्व भाव आणि दुसरं आहे सर्व ज्ञान. ह्या दोन गोष्टीमध्ये त्याला तो अधिपती प्राप्त करतो, और he becomes a master of these two things. The buddhi sattva, freed from the taint of rajas and tamas, attains perfection and becomes transparently clear. The buddhi sattva जे आहे रजस आणि तमसमधनं मुक्त झाल्यामुळे ते शुद्ध झालेलं आहे आणि पारदर्शक झालेलं आहे. दिस बुद्धी इज ऑफ इट्स सटलेस्ट फॉर्म. आता ही बुद्धी कुठली, तर रोजच समजून उमजून वागणारी ती बुद्धी नाही. हा बुद्धीचा सर्वात सूक्ष्म असा रूप आहे.
Omniscience implies simultaneous knowledge of all past, present and future of all things. तर सर्व ज्ञान म्हणजे पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, तिन्ही काळाचं ज्ञान. जेव्हा आपण सर्व ज्ञान म्हणतो ना, तर तिन्ही काळाचं ज्ञान एका वेळेसच त्याला प्राप्त होतं. ओके, वी हॅव ऑलरेडी स्टडीड धिस, की ज्या गोष्टीचा आपण संयम केलेला आहे त्याचं आपल्याला त्याची हिस्ट्री पण कळते, आत्ता काय आहे ते पण समजतं आणि उद्या त्याचं काय होणार आहे हेही समजतं. माझ्या हातामध्ये घट आहे, काल माती होती, उद्या माती होणार. सो यू गेट द नॉलेज ऑफ पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. Alright, so this is very important that one understands the difference between buddhi sattva buddhi and purusha. Madam, this happens after Indriya Jaya, na madam? Yes, this happens after absolutely body, mind and senses. He has conquered all of them. Once he has conquered them, all knowledge is available to him. Not just all knowledge, also all states of existence. म्हणजे अवस्था. So it was मिट्टी पहले, अभी वो घट है, बाद में वापस मिट्टी होगा. So all states of existence. So that also he attains. Yes, this happens after the Indriya Jaya. All right, shall we move on? Next is 3.51. तत्वैराग्यात अपि दोष बीज क्षये कैवल्यम. फर्दर ऑन ही गोज ऑन डिस्क्राइबिंग इंद्रिय जय होने के बाद झाल्यानंतर काय काय होत जातं, दॅट ही इज डिस्क्राइबिंग. टेक द वर्ड मीनिंग. तद्वैराग्यात, तद्वैराग्यात म्हणजे एवढा इंद्रिय जय केलेला आहे ना, त्याचा त्याग केल्यानी. फ्रॉम नॉन अटॅचमेंट और डिझायरलेसनेस टुवर्ड्स them. हे सगळं सर्व ज्ञान, सर्व भाव, हे सगळ्या ज्या सिद्ध्या त्याला प्राप्त झालेल्या आहे, त्याची कणभर पण इच्छा न राहणे, पूर्णतः त्याबद्दल वैराग्य जाणवणे इज तद्वैराग्यात. when there is complete non-attachment and desirelessness towards them. अपि, फक्त वैराग्य नाही तर ऑल्सो, अपि म्हणजे ऑल्सो और इवन. दोष, डिफेक्ट, दोष म्हणजे काय, डिफेक्ट, इम्परफेक्शन, बॉन्डेज. दोष म्हणजे काहीतरी दोष असणे, अर्ध काहीतरी असणे किंवा बंधनात असणे म्हणजे दोष. बीज, बीज म्हणजे बीज, सीड, बीज. क्षये, त्याचा क्षय होणे, ऑन डिस्ट्रक्शन और एलिमिनेशन, त्याचा क्षय होणे. कैवल्यम, कैवल्याची प्राप्ती, ॲब्सोल्यूट लिबरेशन. कैवल्यम इज ॲब्सोल्यूट लिबरेशन बाय रिनन्सिएशन ऑफ इवन दॅट. इवन वॉट, जे आपण 3.50 मध्ये आधीच्या सूत्रामध्ये बघितलं ते. द सीड्स ऑफ द रूट्स ऑफ बॉन्डेजेस आर डिस्ट्रॉइड. कर्मसंस्कार बीज, ते बीज पण पूर्णतः नष्ट होतात. जे काय बीजारूपामध्ये पण उरलेलं आहे ते नष्ट होतं आणि कैवल्याची प्राप्ती होते. all through and through simple Ashtanga Yoga to this point of vibhutis that we have reached, everywhere non-attachment and desirelessness म्हणजे वैराग्य. जसा जसा अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा, जसा जसा अभ्यास वाढत चालेल, जसा जशा सिद्ध्या प्राप्त होत जातील, वैराग्याची स्थिती आणखी आणखी वाढत जायला हवी. ती वैराग्य झाल्याशिवाय कैवल्य प्राप्ती नाही. थोडं पुढच्या सूत्रामध्ये खूप सुंदर सांगितलंय, वी विल कम टू दॅट. द सेल्फ नाव हॅज अचीव्ड ॲब्सोल्यूट इंडिपेंडन्स अँड अबाइड्स इन इट्स ओन नेचर तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. आत्ता जाऊन ते घडून आलेलं आहे. सर्व ज्ञान, सर्व भाव, इंद्रिय जय हे सगळं प्राप्त झाल्यानंतर त्याचा पूर्ण वैराग्य केला तर तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम हे घडून येऊ शकतो.
Alright, let's move on to the next sutra, 3.52. स्थान्युपनी मात्रणे संगस्म्य अकरणम पुनः अनिष्ट प्रसंगात. टेक द वर्ड मीनिंग स्थानी. स्थानी म्हणजे those of high spiritual position, देवी देवता, आपण देव म्हणू शकू, म्हणजे जे उच्च अवस्थावर आहेत ते. भूच्या भू भुव स्व, ते भूच्या पण खूप वरती आहेत. those of high spiritual position, वरच्या स्थानावर असलेले म्हणजे देव. उपनिमंत्रणे, उपनिमंत्रणे म्हणजे ऑन बिंग इन्व्हायटेड बाय, त्यांचं आमंत्रण आल्यावर किंवा त्यांनी आमंत्रण दिल्यावर. कोणी? देवांनी. उपनिमंत्रणे. संघ, संघ म्हणजे एकत्रित येणे, युनियन, असोसिएशन, कमिंग टुगेदर. संघ म्हणजे एकत्रित येणे. स्मय, स्मय म्हणजे स्माइल ऑफ हॅपीनेस. आपण आनंद झाला की ऑटोमॅटिक आपल्या चेहऱ्यावर स्माइल येते, राईट? दॅट स्माइल ऑफ हॅपीनेस. ओके. स्मित हास्य होईल का? स्मित, स्मित भाव, हास्य नाही, भाव. स्मित भाव होईल. हास्य नाही आहे इकडे, जस्ट अ स्माइल ऑफ हॅपीनेस. खूप सूक्ष्म आहे. अकारणम, अकारणम म्हणजे विदाउट रिझन फॉर ॲक्शन. काहीही कारण नसताना. नॉट एंटरटेन, डू नॉट एंटरटेन. अकारणम म्हणजे काहीही कारण नाही आहे. पुनः, परत, अगेन. पुनः म्हणजे अगेन, परत. अनिष्ट, अनिष्ट म्हणजे अनडिझायरेबल. अनडिझायरेबल म्हणजे ते अनिष्ट आहे, त्याचा त्याग करायचा आहे, ते अनिष्ट आहे, अनडिझायरेबल. प्रसंगात, प्रसंगात म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ बिंग कॉट, त्याच्यामध्ये अडकणं, अडकायची शक्यता. प्रसंगात म्हणजे प्रसंगामध्ये अडकायची शक्यता. पॉसिबिलिटी ऑफ बिंग कॉट और हॅव्हिंग कनेक्शन. व्हॉट पतंजली इज सेइंग ओव्हर हिअर, ह्या कैवल्य प्राप्तीपर्यंत तुम्ही पोचल्यामुळे, when invited by the celestial beings, that invitation should not be accepted, nor even a smile of happiness. A smile of happiness, आता इथे smile of happiness जे आहे ते when we are pleasantly surprised, automatically we will smile. So this smile is going to come out of surprise. अचानक देव आले, धर्म मेघ समाधी अवस्था. ऑलराईट, अचानक देव आले, तुमच्यावर पुष्पाचा वर्षाव करू लागले. सो when invited by the celestial beings, that invitation should not be accepted, nor even a smile of happiness be entertained, because it involves possibility of undesirable consequences. पुन्हा बंधनात अडकायची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ते वरचे जे स्थानी आहेत, जे देव आहेत, त्यांचं निमंत्रण तुम्हाला आल्यानंतर आणि देवांनी निमंत्रण पाठवलं ह्याचं स्मित भाव सुद्धा आणू द्यायचा नाही, येऊ द्यायचा नाही. वैराग्याची त्या अवस्थेपर्यंत जायचं आहे, नाही तर पुन्हा बंधनामध्ये अडकायची किंवा त्याच्या परिणामाला तोंड द्यावं लागेल जर असं केलं तर. utmost वैराग्य, एकदम utmost. yes, because we want to merge, we don't want to just attain something. In fact, we want nothing. We want to merge, we want to completely lose our identity as an individual consciousness. Forget about all the other identities. Even as an consciousness, we don't want to exist anymore. We want to finish this game of existence. And we want to merge in the Parabrahma Paramatma. If we want to do that, then
We should not be enticed by literally anything, not even gods, not even through a smile, is what they are saying. Alright, a little in detail ह्याच्यात थोडंसं आपण विगत बघणार आहोत. देर आर 4 टाइप्स ऑफ योगी. 4 प्रकारचे योगी असतात. पहिला आहे प्रथम कल्पिका. प्रथम कल्पिका. Prathama Kalpika are those who are engaged in devotional practices and in whom the vibhutis or siddhis are just dawning. अध्यात्माचा अभ्यासामध्ये, साधनामध्ये, तपामध्ये हे योगी असतात आणि थोड्या थोड्या सिद्ध्या त्यांना प्राप्त होऊ लागलेल्या असतात. असे हे सिद्ध्यांची सुरुवात झालेली असे हे प्रथम कल्पिका योगी आहेत. ऑलराईट, जिथे सिद्ध्यांची थोडी थोडी सुरुवात झालेली आहे. का? कारण ते त्या मार्गावर ऑलरेडी आहेत किंवा त्यांची साधना सुरू आहे. दुसरं मधुभूमिका. मधुभूमिका. मधुभूमिका, those who have attained ऋतंभरा प्रज्ञा. ते योगी ज्यांना ऋतंभरा प्रज्ञाची प्राप्ती झालेली आहे, अलौकिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांना म्हणतात मधुभूमिका. तिसरं प्रज्ञा ज्योती. प्रज्ञा ज्योती, those who have mastered the bhutas and the indriyas, who retain all the acquired siddhis and are devotedly engaged in the quest for further attainments. हे प्रज्ञा ज्योती ह्या लेवलवर असणारे जे योगी आहेत त्यांना इंद्रिय जय केलेला आहे, भूतजय केलेला आहे. ओके, आणि सगळ्या ज्या सिद्ध्या त्यांना आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत त्या तशाच्या तशा ठेवून त्या पुढच्या सिद्ध्यांमध्ये मग्न झालेले आहेत. ते पुढच्या सिद्ध्या किंवा पुढच्या सिद्ध प्राप्तीमध्ये, विभूतीच्या प्राप्तीमध्ये ते मग्न आहेत, इन्वॉल्ड आहेत, एंगेज्ड आहेत, डिवोटली एंगेज्ड आहेत. ऑलराईट, हे झाले प्रज्ञा ज्योती. आणि चौथे प्रकार आहे अतिक्रांत भवनिया. अतिक्रांत भवनिया. अतिक्रांत भवनिया, those who have gone past all siddhis and are focused on going beyond the mind. सगळ्या सिद्ध्यांच्या पलीकडे गेलेले आहेत, परावैराग्य प्राप्ती केलेली आहे आणि आता मनातीत जायच्या मार्गावर आहे किंवा मनातीत होण्याच्या मार्गावर आहे. राईट, असे हे 4 प्रकारचे योगी असतात. The celestial beings who are sthani try to entice those in the Madhubhumika stage with promise of Swarga Sukha, Apsara, Kalpataru, etc. etc. All these are traps which can put him back in bondage. Therefore, he should not accept any such invitations nor entertain pride of being invited. Alright? तर जे स्थानी आहेत ते मधुभूमिका अवस्थेमध्ये असलेल्या योगीला स्वर्गसुख, अप्सरा, कल्पतरू हे सगळ्या मोहामध्ये, ह्यांच्या मोहामध्ये त्यांना बोलवायचा प्रयत्न करतात. त्यांना सांगतात स्वर्गात ये, इथे तुला बघ काय काय मिळणार आहे. तर असे हे सगळे अडथळे आहेत, अंतराय आहेत, बंधनामध्ये अटकायचे ट्रॅप्स आहेत. सो त्यामुळे बंधन म्हणजे प्रसंगात हा शब्द. सो अशा प्रसंगात न अटकता त्यांनी पुढच्या मार्गावर असे आमंत्रण त्यांनी स्वीकार करू नये. फक्त आमंत्रण स्वीकार करू नये, तर असं आमंत्रण आलंय ह्याचा गर्व सुद्धा ठेवू नये किंवा ह्याचा आनंद सुद्धा घेऊ नये, असं हे सूत्र म्हणतंय. राईट, क्लिअर आहे? राईट. सो नाव वी मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र विच इज 3.53.
क्षण तत क्रमयोः संयमात विवेकजम ज्ञानम. क्षण, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्षण? क्षण म्हणजे मोमेंट, एक क्षण, अन इन्स्टंट, दॅट इज क्षण. तत, तत म्हणजे इट्स, त्याचे. क्रम, क्रम म्हणजे सिक्वेन्स, आपण म्हणतो ना क्रम, एकामागे एक, सिक्वेन्स. संयम, संयम केल्याने, कॉन्स्ट्रेंट और रिस्ट्रेंट. विवेक, विवेक म्हणजे विवेक बुद्धी, हां, सत विवेक बुद्धी. डिसर्नमेंट और डिस्क्रिमिनेशन, विवेक इज डिसर्नमेंट और डिस्क्रिमिनेशन, द डिस्क्रिमिनेटरी पॉवर ऑफ द माइंड. ज, ज म्हणजे जन्मलेला, बॉर्न ऑफ, जन्मतो. ज्ञानम, हे ज्ञानम म्हणजे ज्ञान और नॉलेज. सो ज इज बॉर्न ऑफ अँड ज्ञानम इज नॉलेज. By doing samyama on the moments and its continuous flow, the yogi gains the higher knowledge born from discrimination of the self and the non-self. विवेक नेहमी ह्याच गोष्टीचा असणार, हां, जे नित्यला अनित्य समजू नये, अनित्यला नित्य समजू नये, सुखाला दुःख, दुःखाला सुख. तर ऑलवेज आत्मा काय आणि अनात्म काय, हां. सो सेल्फ, सो विवेक नेहमी ह्याच गोष्टीचं असणार आहे. ओके. क्षण आणि क्षणाचे क्रम ह्याच्यावर संयम केल्याने, वन लाईन एक्सप्लेनेशन. संयम करायचा आहे कशावर? क्षण आणि त्याचे क्रम म्हणजे इट्स कंटिन्युअस फ्लो. संयम केल्याने त्याला विवेक ज्ञानाची प्राप्ती होते. विवेक ज्ञानाची प्राप्ती होते. ओके. A little bit of explanation. As the atom is the minutest particle of matter, the moment is the minutest particle of time. बरोबर आहे. जसं कुठलीही स्थूल वस्तू आहे तर परमाणू हे सगळ्यात सूक्ष्म रूप त्याचं होतं, अणुपरमाणू हे सगळ्यात सूक्ष्म रूप जसं असतं, तसं काळाचं सगळ्यात सूक्ष्म रूप म्हणजे एक क्षण. ठीक आहे. सिक्वेन्स ऑफ मोमेंट्स कॉन्स्टिट्यूट टाईम. एका क्षणाला दुसरा क्षण लागून येतो जेव्हा मोमेंटचा मूवमेंटमध्ये फरक बदल होतो, तेव्हा काळ हा तयार होतो. क्षण म्हणजे काळ नाही, पण क्षणाला लागून दुसरा क्षण आला आणि त्याला गती मिळाली की काळ तयार झाला. टाईम इज अ विकल्प आणि त्यामुळे खरं तर हा विकल्प आहे. ॲक्च्युली म्हणून वी कॉल टाईम ॲज अन इल्युजन, बिकॉज टू मोमेंट्स डू नॉट एक्झिस्ट ॲट द सेम टाईम. दोन क्षण एकाच वेळेत अस्तित्वात नसतात. Two moments do not exist at the same time. So in truth, there is just the moment. तर सत्य बघायला गेलं तर क्षण एकच असतो. And so there can only be present and no past and future. So सत्य काय आहे की वर्तमान हेच सत्य आहे. आत्ता हा क्षण, दिस मोमेंट हेच सत्य आहे. भूतकाळ पण सत्य, भूत पण नाही आणि भविष्य पण नाही. काळच नसतो मुळात. हा एक खूप मोठी माया किंवा खूप मोठा इल्युजन आहे. एवढं ते क्षण एकमेकांना लागून येतात आणि क्रमशः आपण त्यांना बघतो. जर क्रमाक्रमाने त्यांना वेगळं वेगळं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काळ हे इल्युजन आहे. टाईम इज नॉट द ट्रुथ. द ट्रुथ इज ओनली द मोमेंट. बस तो एक क्षण, तेवढंच काय ते एक सत्य आहे. and there is just the moment, and so there can only be the present and no past and future. Thus time is an illusion created by the movement of moments. Okay, by doing samyama on both. आता संयम दोन्हीवर करायचंय, क्षणावर पण आणि क्षणांच्या क्रमावर पण. ह्या दोन्हीवर संयम केल्याने वन इज एबल टू डिसर्न, विवेक आपल्याला मिळतो. क्षण काय आणि क्रम काय, म्हणजे सत काय आणि माया काय, हे ह्याच्यामधला फरक
आपल्याला ह्याचा ज्ञान आपल्याला प्राप्त होतो. ओके, की क्षण वेगळा आहे, क्षण हे सत्य आहे आणि काळ किंवा वेळ ही एक माया आहे किंवा इल्युजन आहे. हा विवेक, दिस डिसर्नमेंट, दिस डिस्टिंक्शन वी आर एबल टू डू. सो त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं इज व्हॉट ही इज सेइंग ओव्हर हिअर. शॅल वी मूव्ह ऑन टू द नेक्स्ट 3.54. जाती. जाती लक्षण देशय्य अन्यता अनवच्छेदात तुल्ययोः ततः प्रतिपत्तिः. जाती म्हणजे स्पीशीज किंवा रेस आपण म्हणतो ना, कुठल्या जातीचे, ती जाती. लक्षण म्हणजे त्याचे चिन्ह, डिस्टिंक्टिव्ह मार्क और अ साइन. लक्षण इज चिन्ह, डिस्टिंक्टिव्ह मार्क और साइन. देश म्हणजे प्लेस, पोझिशन इन स्पेस. म्हणजे आकाश तत्वामध्ये आपला देश कुठला, तर जागा. देश म्हणजे जागा. अन्यता इन अ डिफरंट मॅनर, वेगळ्या प्रकारे. अन्यता म्हणजे वेगळ्या प्रकारे. अनवच्छेदात म्हणजे अनडिफाईन्ड, नॉट सेपरेटेड. भिन्न नसलेले म्हणजे एकत्रित असलेले, नॉट सेपरेटेड, वेगळे वेगळे नसलेले. तुल्ययोः म्हणजे ऑफ द सेम काइंड किंवा सिमिलर, एकसारखे, तुल्यात्मक आपण म्हणतो ना, त्याच्यासारखे. ततः फ्रॉम दॅट, त्यामधून, देअरबाय, फ्रॉम दॅट. प्रतिपत्ती म्हणजे अंडरस्टँडिंग किंवा नॉलेज, ज्ञान मिळणे, समजणे. प्रतिपत्ती. फ्रॉम दॅट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज. कुठलं डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज? क्षण आणि क्रमाचं जे ज्ञान झाले, विवेक ज्ञान झालेलं आहे ते, त्याच्याकडून. फ्रॉम दॅट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज, knowing what is real and what is unreal, comes the awareness of the difference or distinction between two similar objects which are not normally distinguishable by jati, lakshan or deshah. That is, which is not distinguishable by category, characteristic or position in space. बघा, कुठल्याही गोष्टीला आपण कसं ओळखतो, तर त्याची जाती आपल्याला कळते, त्याचं लक्षण काय आहे हे आपल्याला समजतं, आणि ते कुठे आहे म्हणजे त्याचं स्थान, म्हणजे त्याचा देश, हे बघून आपल्याला ओळखू जातं. राईट? कुठलीही गोष्ट ह्यावरनं ओळखतो. पण हे चिन्ह नसतील तर आपल्याला दोन्ही गोष्टी एकसारख्या वाटतात. इज दॅट राईट? जर हे चिन्ह नसतील तर आपण दोन्हीला एक समजतो. तर इथे ते म्हणतायत की सत काय आहे, असत काय आहे, ह्याचं ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर एकसारख्या दिसणाऱ्या दोन वेगळ्या गोष्टींची ओळख आपल्याला प्राप्त होते, आपण करू शकतो. ओके? जे नॉर्मली जाती, लक्षण आणि देश ह्याची माहिती नसली तरी सुद्धा दोन वेगळ्या गोष्टी आपण ओळखू जातो. म्हणजे एकाने दुसऱ्याचा भेष घेऊन आला तर ह्याला कळतं की हा भेष घेऊन आलेला आहे किंवा त्याचा वेशात आलेला आहे. ऑलराईट, वन इज एबल टू नो. आता रावण साधूचा वेश घेऊन गेला, सीता कुड नॉट रेकग्नाइज हिम, राईट, बिकॉज त्याचं जाती, लक्षण आणि त्याचं देश हे वेगळं होतं, सो तिला ओळखू नाही गेलं. पण हे जेव्हा आपल्याला क्षण आणि क्षणाचा क्रम ह्याचा मधला फरक जेव्हा आपल्याला कळू लागतो तेव्हा ही सिद्धी प्राप्त होते की आपल्याला एकसारख्या दिसणाऱ्या दोन गोष्टीमधला फरक ओळखू जातो. यू कॅन रेकग्नाइज.
Example, the yogi, by realizing the subtle difference between atoms, he acquires the knowledge of the tattvas or of the past and the future. तर अणु परमाणूच्या लेवलला पण त्याला फरक जाणतो, तो जाणू शकतो. तत्वांमधला ओळखू शकतो किंवा काळ पण ओळखू शकतो. इज इट क्लिअर? या 3.54. नाव वी मूव ऑन टू 3.55. तर तारकम सर्व विषयम सर्वार्था विषयक्रमम चेती विवेकजम ज्ञानम. तारकम मीन्स इंट्युजनल किंवा ट्रान्सेंडंट. तारकम म्हणजे परा. सर्व म्हणजे सगळे, ऑल. विषयम, इंट्युजनल और ट्रान्सेंडंट कॅन ऑल्सो मीन शायनिंग, तेज असा अर्थ पण होऊ शकतो. सर्व इज ऑल. विषयम म्हणजे ऑब्जेक्ट किंवा पर्स्यूट, ज्या विषयाच्या मागे आपण लागलेलो आहे ते विषय. सर्वथा म्हणजे सगळ्या प्रकारे, इन ऑल वेज और मीन्स, सगळ्या प्रकारे. विषयम म्हणजे पुन्हा ऑब्जेक्ट और पर्स्यूट्स. अक्रमम म्हणजे नॉन सिक्वेन्शियल, क्रमाक्रमाने नसलेलं. क्रमाक्रमाने नसलेलं. च आणि म्हणजे आणि. इति, अँड. च मीन्स अँड. इति मीन्स धिस, हे. विवेक ज्ञानम म्हणजे सेक्रेड स्पिरिच्युअल नॉलेज और एक्झल्टेड नॉलेज, व्हॉट वी विल से, म्हणजे विवेक ज्ञानाची प्राप्ती. नॉलेज ऑफ द डिसर्नमेंट इज intuitional, comprehensive of all things and of all times and has no sequence. तर ज्ञानाबद्दल इकडे विवेक ज्ञानाबद्दल ते असं म्हणतायत की विवेक ज्ञान हे तारकम म्हणजे आतून आलेलं, इंट्युजनल, अनग्रास्प्ड, सर्वथा, comprehensive of all things, grasped instantly and wholly, म्हणजे सर्व विषयम. म्हणजे आय विल जस्ट रिपीट दॅट. विवेक ज्ञान जे आहे हे आतून आलेलं म्हणजे इंट्युजनल असतं आणि सर्व विषय म्हणजे ताबडतोब ओळखू जाणारं, इन्स्टंटली और होल्ली ग्रास्प्ड. सर्वथा त्याला ओळखू जाणारं, इझिली त्याला ग्रॅस्प करणारं. अँड ऑफ ऑल टाइम्स म्हणजे सगळ्या वेळेला, आणि त्याला कुठलाही क्रम नसतो. म्हणजे थोडक्यात कुठेही कधीही कुठल्याही रूपामध्ये आपण जो विषय आहे त्याला ओळखू शकतो. विवेक ज्ञान प्राप्त झाल्याने हे असं घडून येतं. अक्रम असेल तरी आपण ओळखू जातं, म्हणजे ते सिक्वेन्शियल नसेल तरी आपल्याला ते ओळखू जातं. एक्झल्टेड इन अंडरस्टँडिंग, क्लिअर इन ॲक्शन, द योगी डॉमिनेट्स अँड ट्रान्सेंड्स नेचर अँड रीचेस थ्रू योगिक प्रॅक्टिसेस द लाईट ऑफ द सोल. सो आत्म्याच्या तेजापर्यंत तो पोहोचलेला आहे आणि त्यामुळे सगळं ज्ञान आतून येतं आहे आणि त्याचं प्रत्येक ॲक्शन, त्याचं जे काय भूतजय झालेलं आहे, सो ही अंडरस्टँड्स ऑल नेचर, सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. अशा अवस्थेला तो पोचलेला आहे, म्हणजे आत्म्याच्या प्रकाशापर्यंत तो पोचलेला आहे. इज इट क्लिअर? I hope you didn't get confused. Yeah, knowledge of the viveka jnanam is intuitional tarakam, comprehensive of all things, that is grasped instantly and wholly, sarva vishayam, and of all times manje sarvatha, and it has no sequence, akramam. All right, we come to the last sutra of Vibhutipad, 3.56. This is the last sutra. Sattva purushayo shuddhi samye kaivalyam
सत्व, सत्व म्हणजे प्युरिटी, प्युअर बुद्धी और चित्त, सत्व आपण म्हणतो ना, शुद्ध चित्त. पुरुषयो, पुरुष म्हणजे आत्मा. शुद्धी म्हणजे शुद्धता, प्युरिटी. सम्य, सम्य म्हणजे बिकम इक्वल, एक होणे. सम्य म्हणजे एक होणे, बिकमिंग इक्वल. कैवल्यम, कैवल्यम म्हणजे कैवल्याच्या अवस्थेमध्ये, किंवा मुक्ती पण हा शब्द वापरतो कैवल्याला, मुक्ती. इति, दिस म्हणजे दी एंड, फिनिश असा अर्थ होतो इतिचा. With the attainment of equality between the purest aspect of sattva buddhi and the pure consciousness of the purusha, there comes absolute liberation, and that is the end. Alright? So काय म्हणतात ते इथे, जेव्हा सत्व बुद्धी आणि पुरुष एका स्तरावर पोचतात, सत्व बुद्धी जेव्हा पुरुषापर्यंत पोहोचून जाते, तेव्हा मुक्तीचा मार्ग उघडतो. शब्द मी जे बोलते व्यवस्थित लिहा. मुक्तीचा मार्ग उघडतो, मुक्ती मिळालेली नाहीये. मुक्तीचा मार्ग उघडतो, आणि हे इथे आपण थांबूया. दिस इज दी एंड, इति. When Bodhisattva becomes pure as the Purusha and the two appear alike, बुद्धिसत्व पुरुषा एवढी शुद्ध झालेली आहे आणि दोन्ही एकसारखे दिसत आहेत, तेव्हा this leads to कैवल्य और लिबरेशन, तर कैवल्याच्या मार्गावर पोचलेलो आहोत. This purity and likeness do not by themselves constitute कैवल्यम. एकसारखे झाले म्हणजे कैवल्य प्राप्ती नाही. But are because of its attainment. अहम ब्रह्मास्मी, आय सेन्स रिसेंबल्स द पुरुषा. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मासारखी आहे. सो ब्रह्मस्वरूप जाणणे म्हणजे कैवल्याच्या मार्गाच्या सुरुवातीच्या पॉइंटवर, स्टार्टिंग पॉइंट वर पोहोचणे. द सन इज फ्रीड फ्रॉम द क्लाउड असं एका ठिकाणी म्हटलेलं. जसं काय सूर्यावरचे ढग सगळे निघून गेलेले आहेत आणि तो सूर्य स्पष्ट दिसतोय. म्हणून तुम्ही सूर्यामध्ये एकरूप झालात का? नाही, त्याला अजून वेळ आहे. वेन बुद्धी बिकम्स लाईक पुरुषा इट सीजेस फंक्शनिंग. बघा, बुद्धी जेव्हा पुरुषाच्या आत्म्याच्या लेवलला पोहोचते, तेव्हा तिचं कार्य बंद होतो. It stops functioning. The Purusha remains in himself. पुन्हा तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. पुरुष स्वतःमध्ये स्थित राहतो. हायेस्ट गोल बघा, आता एक सिंपल गोष्ट म्हणजे हे कैवल्याच्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यामध्ये हे सगळ्यात आपलं उच्च ध्येय आहे. दिस इज द हायेस्ट गोल दॅट वी आर होल्डिंग. सो फॉर दिस हायेस्ट गोल, आपल्यासाठी हायेस्ट गोल इज द एंड ऑफ दुःख, क्लेशाचा अंत होणे. आणि ह्यासाठी तारका म्हणजे ज्ञान आणि सिद्धी म्हणजे विभूती ह्यांची गरज नाही. This is a very big thing that we are talking about over here. To end our suffering, क्लेशापासनं मुक्त होण्यासाठी न ज्ञानाची गरज आहे, न विभूतीची गरज आहे, सिद्ध्यांची गरज आहे. आणि आयुष्याचा सर्वात उच्च ध्येय तोच आहे, दुःखाचा अंत. अल्टिमेटली त्या लेवलला पोचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एवढं ज्ञान जे घेत आलेलो आहे, एवढ्या सिद्ध्या प्राप्त करत आलेलो आहे, एव्हरीथिंग हॅज टू बी लेफ्ट बिहाइंड. सगळं सोडून द्यायला लागणार आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की न ज्ञानाची गरज आहे, न सिद्धीची गरज आहे. क्लेश अक्लिष्ट होण्यासाठी, क्लेश संपवण्यासाठी. नायदर कॅन दे कम्प्लिटली एनहिलेट क्लेश. आणि कितीही ज्ञान प्राप्ती झाली, कितीही सिद्धींची प्राप्ती झाली, त्याच्याने क्लेशाचा अंत करता येत नाही.
Knowledge does not have the power to destroy. It helps, but it will not destroy. Only atmasat, understanding, percolation, when it goes within and you change, when it changes the consciousness. What does knowledge do? Knowledge cannot destroy klesha. Knowledge can change your consciousness so that you can overcome klesha. Make everything that is klishta aklishta. That is the power that knowledge can give you. But knowledge cannot destroy klesha. Iti. Here ends the Vibhuti Pada. Iti Shubham. आपण म्हणतो तसं. Alright? So here we finish with the Vibhuti Pad. Soon we will be meeting to learn the sutras of the Kaivalya Pad. Hari Om. Thank you everybody. Thank you very much.